आणि खऱ्या अर्थाने आता दत्ता मैदानाच्या आतमध्ये खेळताना आपल्याला पाहायला मिळेल. जर त्या खेळाडूने देखील चांगला खेळ धाबा मिळतील 4 येतोय ज्या पद्धतीने आपण 2-3 दिवसामध्ये खरे तर आपण चांगल्या चांगल्या खेळाडूंचा खेळ पाहिला. खरे तर विशाल पागमारे असतील, सुनील मुकडे, मोहन पारदे, त्यानंतर आजच्या दिवसामध्ये जी खरे तर फलंदाजी राहिली आहे करण लेंडेची ती आकर्षित करणारी राहिली. यावेळेस रिव्हर्स अटेम्प्ट केलं होतं अगदीच चांगला फटका फलंदाज सुरेशच्या पॅट मधून 4 धावा. चांगली बॅटिंग सध्या पाहायला मिळते. दोन्ही विनर या दोन संघांमध्ये खरे तर आपल्याला पाहायला मिळत असताना प्रियांश शुभांगी आणि त्यांच्या विरोधात असेल गाबदीपी क्रिकेट संघ रैती कलुदे संघाला आपण पाहू शकाल. या मॅच मध्ये चांगली सुरुवात मी तर म्हणेन पाहायला मिळते. त्या अर्थातच गाबदीपी कलुदे रैती संघाची या मॅच मध्ये सुरुवातीलाच आपण पाहतोय अजय नाईकच्या विरोधात 3 चौकार आतापर्यंत पाहायला मिळाले. यावेळेचा बॉल पडल्यानंतर अतिरिक्त गती प्राप्त केली, चेंडूला वळण घेतलाय आणि सरळ हा चेंडू यष्टी रक्षकाचा वेध घेणारा पाहायला मिळतोय. डॉट बॉल आलाय शेवटच्या बॉलवरती, एकही धाब आली नाहीये. डॉट बॉल टीमची टोटल धावसंख्या धावून पोहोचली आहे, त्या अर्थातच 13 या धावसंख्येवरती. डेफिनेटली 14 धाबा झाल्या धावफलकावरती. माफी असावी, एक धाव आम्ही ऍड केली नव्हती. आमच्या अतिथी मान्यवर या ठिकाणी खरे तर पोहोचले. गोलंदाजीसाठी गोलंदाज आपल्याला पाहायला मिळेल गोलंदाजी ट्रॅक वरती अर्थातच हिरामन नाईक. मागच्या मॅच मध्ये अगदी भरपूर चांगली गोलंदाजी या गोलंदाजाने केली होती मी तर म्हणेन, आणि तो चालाय पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी. गोलंदाजीच्या जोरावरती मी तर म्हणेन सामना जिंकला होता तो अर्थातच प्रियांश शुभांगी 11 गावदेवी सुकापूर या टीमनं. आमच्या तिथे मान्यवर या ठिकाणी खरे तर पोहोचतायत. फटाकड्यांच्या आतिषबाजीमध्ये पाहुण्यांचं स्वागत या ठिकाणी खरे तर केले जाते. एसडीपी ग्रुप राष्ट्रपती खरे तर सुरेश दादा पाटील खरे तर यांच्या या ठिकाणी शुभागमन होतं या मंचावरती, ज्यांची आम्ही अचूकतेने वाट पाहत होतो. आमचे सुरेश दादा पाटील एसडीपी ग्रुपचे खरे तर सर्व त्यांचा या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे या मंचावरती. आमच्या स्पर्धेचे मुख्य आयोजक माध्यम क्रिकेट साहेब यांच्या खरे तर सोबतीला त्यांना इथून येत असताना जयेश पारदे असतील, त्यानंतर आमच्या स्पर्धेचे सर्व प्रकाश दादा पवार असतील, यांच्या समवेत खरे तर पाहुण्यांची हे वर्णी या मंचावरती खरे तर आपण पाहायला मिळतोय. अगदीच आपल्या आदिवासी समाजाचे खरे तर मी तर म्हणेन अनेक ठिकाणी अनेक गावागावामध्ये अनेक पाड्यापाड्यामध्ये ज्यांच्या माध्यमातून अनेक काम आणि दादांचं मी तर म्हणेन सुरेश दादांचा जो दबदबा राहिलेला आहे, तर मग कैरे विभागाच्या रसायन विभागामध्ये असो किंवा चबुक आणि कर्जत विभागामध्ये कुठेही स्पर्धा असो किंवा कुठलाही कार्यक्रम असो, दादाची उपस्थिती नेहमीच आपल्याला पाहायला मिळालेली आहे. आणि आज ह्या आदिवासी रायगड प्रीमियर लीग मध्ये त्यांची उपस्थिती खरं तर पाहायला मिळते. अजिंक्य नक्कीच आपण मुख्य व्यासपीठावरती या ठिकाणी पाहतोय आदरणीय सुरेश दादा पाटील 9961 नंबरचे खाजगी मालक
आणि पब्लिक त्याच्यावर फिदा, तो दिसाया साधा सुरेश पाटील दादा आणि त्यांचं या ठिकाणी आगमन झालंय. खऱ्या अर्थाने त्यांचं मनपूर्वक हार्दिक 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 स्वागत आम्ही करतोय. अगदी 100% समाजकारण करण्यामध्ये माहीर असणारे आणि प्रत्येकाला मित्र म्हणेन सुख दुःखात सामील होणारे, प्रत्येकाच्या सुख दुःखात सामील होणारं असं हे कणकर नेतृत्व खऱ्या अर्थाने तुम्ही करू शकता, कर्तृत्व तुम्ही करू शकता, परंतु दातृत्व करण्याची जी धमक आहे ना ती फक्त सुरेशदादा पाटील यांच्याकडेच. प्रत्येकाच्या सुख दुःखात मग कोणावरती ही कोणती वेळ असू द्यात ती वेळ सारण्याचं काम खऱ्या अर्थानं सुरेशदादा पाटील साहेब सातत्यपूर्वक करत आलेत आणि मुख्य व्यासपीठावरती आपण त्यांना या ठिकाणी पाहतोय. पुन्हा एकदा मोस्ट वेलकम दादा आपलं या स्पर्धेमध्ये. येस थँक्यू अजिंक्य, थँक्यू सो मच. पापडांची वर्णी आज आपण खरं तर या मंचावरती पाहिलेली आहे. त्यानंतर एसडीपी ग्रुपच्या सर्व अर्थातच सुरेश दादा पाटील यांच्या खांद्याला खांदा लावून खरं तर ज्यांच्या माध्यमातून खरं तर काम केले जाते आमचे जनार्दन ठोंबरे देखील खूप त्यांचे देखील साथ आहे आणि त्यामुळे खरं तर आणि आज दादांची उपस्थिती या मंचावरती खरं तर पाहायला मिळते. सगळ्यांचं आपण मनापासून करूया, मनापासून स्वागत. मॅच मध्ये पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळते. एक धाब्या चेंडूवरती येते, एका धाब्याच्या मध्ये टीमची थोडा दाबा संख्या 19 वरती शांत खेळ चालू आहे. खरं तर मैदानाच्या आतमध्ये एका बाजूला गावदेवी कलोते रयती संघाला आपण पाहतो, त्यांच्या विरोधात प्रियांशी शुभांकी 11 गावदेवी सुकापूर टीम. दोन्ही विनर संघ आहेत आणि या दोन दिग्गज संघांमध्ये हा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. हिरामण नाईक गोलंदाजीसाठी तो सज्ज झालाय. षटकामध्ये चांगली गोलंदाजी त्याच्या माध्यमातून खरं तर आपल्याला पाहायला मिळते. अगदी सुरुवातीलाच आपण पाहिलं अजय नाईकच्या षटकामध्ये 3 चौकार डबल आले होते, परंतु त्यानंतर मध्ये चांगली फलंदाजी या ठिकाणी पाहायला मिळते. फलंदाज सुरेशच्या बॅट मधून येतोय अजून एक क्लास जबाब एक्स्ट्रा कव्हर आणि कव्हरच्या मधून बॉल सी मारेच्या पलीकडे चाललाय. 4 धावांसाठी ठोकला चौकार. हिरामण नाईकच्या आगेच या पद्धतीचे फटके केलेलं सोपं नाहीये मित्रांनो, परंतु क्लास आहे या फलंदाजाकडे. सुरेश त्याच्या सोबतीला करण लेणे आपण पाहतोय मध्यच्या आतमध्ये चांगली बॅटिंग, बॅटची टॉपेज, विकेट किपर साठी चान्स आणि इथून मात्र आज झेल पकडलाय. पहिला धक्का इथून बसतोय तो अर्थातच गावदेवी क्रिकेट संघ रयती या टीमला. डेफिनेटली इथं चावी सापडलेली आहे बघा, ऍक्टिव्हाची चावी आहे. कोणाची असेल तर आपण घेऊन जायचं, ओळख पटवा आणि घेऊन जा. तर आपण आता नुकतेच म्हणजे सॉन्ग ऐकलं सुरेश दादा पाटील यांचं, अगदी हे सॉन्ग ऐकल्यानंतर अजून काही अंगावरती छार येतात, काटा येतोय. टीमची धावसंख्या आहे धावपटलावरती 23 धावा.
शब्द नाहीयेत. एचडीपी ग्रुप म्हटलं की सध्या तरी हे नाव राहिलेलं नाही, ते एक ब्रँड म्हणून या नावाकडे खरं तर पाहिलं जातं. आणि एचडीपी ग्रुप संपूर्ण आपल्या रसायन विभाग पनवेल विभागामध्ये खरं तर सातत्यानं ते नाव आता चर्चेमध्ये खरं तर आपल्याला पाहायला मिळतोय. आणि ज्या वेळेस खरं तर मी उल्लेख करेन सुरेश दादा पाटील यांचा, ज्या वेळेस वाशिवली किंवा कैरे विभागामध्ये ज्या वेळेस मॅचेस होतात त्या वेळेस मी तर म्हणेन सुरेश दादा पाटील यांची उपस्थिती आवर्जून वाशिवली गावामध्ये तर कित्येक वेळेस त्यांनी चांगले काम म्हणजे वाशिवली गावामध्ये कुठलाही सुख दुःखाचा कार्यक्रम असू द्या, अगदी दादांची उपस्थिती त्या ठिकाणी आम्ही भरपूर वेळेस पाहिलेली आहे. आणि आज या आदिवासी रायगड प्रीमियर लीग मध्ये खरं तर त्यांचा आपण या ठिकाणी त्यांचं स्वागत केलं आहे. फलंदाज करण लेंडेच्या पाठमधून येतोय, मिड विकेटला क्लिअर करत हा खणखणीत असा षटकार. चांगला फटका पाहायला मिळतोय. करण मागच्या मॅच मध्ये जबरदस्त इनिंग त्यानं साकारली होती. आतापर्यंत करणचा आपण विचार केला तर 7 बॉल मध्ये 16 धावसंख्येवरती तो खेळतोय. त्याच्या सोबतीला पवन बाग हा खेळाडू मध्ये आतमध्ये इंटर झाला वन डाऊन साठी. पवननं अजून खातं ओपन केलेलं नाहीये. जैतूची वाडी गावचा हा अष्टपैलू खेळाडू नेहमीच आपण उल्लेख करत आलो या खेळाडूचा. तो आज जी त्याला संधी मिळाली आहे मी तर म्हणेन गावदेवी क्रिकेट संघ कलोदे रहिते या संघाचा मधून तो खेळताना तुम्हाला पाहायला मिळेल. पण तो आज स्वतःला सिद्ध करावं लागेल या मॅच मध्ये. पवन बाग बॉल हवे फ्रॉम द बॉडी शरीरापासून थोडासा लांब होता. कारण लेंडे त्या ठिकाणी थोडस नाखुश आहेत. कारण ज्या पद्धतीने चेंडू ट्रॅव्हल झाला पडल्यानंतर असं वाटलं होतं की अतिरिक्त वलन चेंडूने घेतलाय, परंतु आमचा तटस्थ पंच पाहायला मिळतोय. ऑफिशियल पंच तर डॉट बॉलचा इशारा त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. डॉट बॉलनं धावफलक इथे स्थिरावलं जातं. एकूण धावसंख्येचा आपण विचार केला तर एक गडी आतापर्यंत या ठिकाणी गमावलेला 31 धावा धावफलकावरती सध्या आपल्याला पाहायला मिळत आहेत. अगदी पाहायला मिळते चांगली धावसंख्या. मी तर म्हणेन मागच्याही षटकामध्ये मी तर म्हणेन चांगल्या धावा येताना आपण पाहिल्या, परंतु या षटकावरती खरे तर आतापर्यंत चांगली फलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली आहे. हो, यावेळेस देखील कोलवट डबा खोदून काढलाय चेंडूला. 138 मध्ये चेंडूला उचल फेक करतील त्या अगोदर एक थाप या ठिकाणी पूर्ण केली जाते. दत्ताला आपण पाहतोय गोलंदाजी ट्रॅक वरती, तो गोलंदाजीसाठी खरे तर आलेला आहे. आणि या खेळाडूंसाठी खरे तर सुवर्ण संधी आहे. विकेट रॅट्रिक, षटकार रॅट्रिक किंवा चौकार हॅट्रिक साठी तब्बल 2000 रुपयाचं कॅश प्राइज करे तर आहे. यावेळेस हा फटका फसलाय की जाईल आणि जाईल मिड विकेटच्या डोक्यावरून. कारण लेंडे आपल्या ओळख पटवून देत असताना या ठिकाणी ठोकला अजून definitely खरे तरी मग दादांच्या पण ऐकलं या ठिकाणी पण पडल्यानंतर अतिरिक्त बलर यावेळेस वंसांनी मात्र उचलून धरली. तर पडल्यानंतर अतिरिक्त बलर चेंडूवरती पाहायला मिळालं. व्हाईट बॉलचा इशारा त्या ठिकाणी आलेला आहे, परंतु फिल्डिंग करणारी टीम थोडीशी निराश आहे या पंचांच्या निर्णयावरती. आणि फिल्डिंग करणाऱ्या टीमला हे रेफर केलं आहे तिसऱ्या पंचांकडे. हा रिव्ह आहे फिल्डिंग करणाऱ्या टीमचा. विकेट किपर स्वतः या ठिकाणी कॉन्फिडन्स आहे की इथून हा चेंडू खरे तर बाईट नाहीये, त्यासाठी इथून सुरेश पाटील दादाची जर तुम्हाला येणार नाही, सुरेश पाटील दादाची जर तुम्हाला येणार नाही, आमच्या सुरेश पाटील दादाची जर तुम्हाला येणार नाही.
डेफिनेटली आणि बॅट बॉलचा इशारा येतो या ठिकाणी. फिल्डिंग करणाऱ्या टीमला पहिला रिव्ह गमावलेला आहे या ठिकाणी. एक रिव्ह त्यांचा बाकी आहे, परंतु हा एक रिव्ह गमावल्यानंतर तुम्हाला कुठलाही रिव्ह या ठिकाणी या स्पर्धेमध्ये मिळणार नाहीये. अशी दोन कॅच या प्रियांश शुभंगी दिनेश दादा बागमारे यांच्या ठिकाणी शुभागमन झालेला आहे. आणि दादांना आम्ही विनंती करतोय की आपण मंचावरती येऊन असं नसतं पाहिजे. की आदिवासी रायगड प्रीमियर लीग मध्ये तुमचं देखील मनापासून सहर्ष स्वागत आपण या ठिकाणी करतोय. बेल काढून त्यांनी या ठिकाणी उपस्थिती दाखवली. या ठिकाणी सिंगल आली आणि सिंगलच्या मध्येतील टीम ची धावसंख्या धावफटल्यावरती पाहायला मिळते. 3 षटकाचा खेळ समाप्तीनंतर 40 धावा हा धावफटल्यावरती पाहायला मिळत आहेत. ड्रिंक्स ब्रेक. चला पाणी घेऊन जायचं. आपल्या अतिरिक्त जे खेळाडू आहेत त्यांनी आपण पाणी घेऊन मैदानाच्या आतमध्ये जायचं आहे. या ठिकाणी विनंती असेल जाऊया टीचर. आणि सुरेश दादा पाटील यांचं आगमन अगदी झालं आणि त्यानंतर आपण त्यांचा सन्मान या ठिकाणी करतोय. अतिथी देव भव ही भारतीय संस्कृती आणि त्या संस्कृतीचं जतन करत मान्यवरांचा आदर सत्कार आणि आदर सन्मान आपण या स्पर्धेच्या माध्यमातून करतोय. 99-61 नंबरच्या अगदी खाजगी मालक खऱ्या अर्थाने आदरणीय सुरेश दादा पाटील यांचा सन्मान आपण या ठिकाणी करतोय. नुकताच त्यांची 99-61 ही ट्रॉफी खऱ्या अर्थाने संपन्न झाली आणि त्यानंतर आपण पाहतोय एक यशाची उंच शिखरं त्यांनी सातत्यपूर्वक आपल्या जीवनामध्ये गाठली आहेत. आणि खऱ्या अर्थानं आपण पाहतोय की सुरेशदादा पाटील साहेबांचा सन्मान आपण या ठिकाणी करतोय. नेतृत्व कर्तृत्व तुम्ही करू शकता, परंतु दातृत्व करण्याची धमक खऱ्या अर्थाने या व्यक्तिमत्वाकडे आहे आणि ते सुरेशदादा पाटील साहेबांचा सन्मान खऱ्या अर्थानं अगदी सुरेशदादा पाटील यांचं मनोगत आपण या संपूर्ण स्पर्धेविषयी दोनच शब्द दादा तुम्ही फक्त या ठिकाणी मनोगत व्यक्त करा. खऱ्या अर्थाने आदिवासी रायगड प्रीमियर लीग यासाठी घडवली आहे, कारण की आदिवासी समाजामध्ये देखील इतके चांगले खेळाडू आहेत, त्यांना एक चांगलं प्लॅटफॉर्म हवं होतं आणि त्याकरता आपण पाहतोय ना की खऱ्या अर्थानं या स्पर्धेचे अध्यक्ष महादेव पिरकड असतील, त्यानंतर विष्णू खैर असतील, प्रकाशजी पवार असतील आणि त्यांची संपूर्ण कमिटी त्यांनी घेतलेली मेहनत आणि संपूर्ण या संपूर्ण स्पर्धेविषयी तुम्ही काय सांगाल आणि दोन शब्द खेळाडूंसाठी अगदी तुम्ही मार्गदर्शन करावं. प्रथम मला आमंत्रण दिल्याबद्दल रायगड प्रीमियर लीग आदिवासी संघटना यांच्यातर्फे मी सगळ्यांचे आभार मानतो. आणि क्रिकेटच्या मॅच आता जवळजवळ सगळे लोक ठेवतात, सर्वच नेते पुढारी ठेवतात, पण आदिवासी प्रीमियर लीग ही खास मी आमचे कार्यकर्ते जनार्दन बावदाने ठोंबरे यांच्या सातत्याने मला 2-3 दिवस फोन येतो, दादा तुम्ही यायचं, दादा तुम्ही यायचं. म्हणून प्रीमियर लीग मी सुद्धा जिल्हा परिषद माझी मिसेस सदस्य असताना ठेवलेली होती. एवढं सोपं नाही आणि मी खरोखर तुमच्या कमिटीचं आभार मानतो की आज रायगड जिल्ह्यामधील सगळ्या आदिवासींना एकत्र करून हा जो तुम्ही खेळ दाखवला आणि सर्वांना संधी दिली त्याबद्दल मी सर्व कार्यकर्त्यांचे आणि कमिटीचे आभार मानतो. आणि मला जे 2 शब्द बोलायची संधी दिली त्याबद्दल मी सर्वांचे आभार मानतो. थँक्यू सो मच. हे होते खऱ्या अर्थाने सुरेशदादा पाटील. अगदी खूप चांगलं कणखर नेतृत्व आपण त्यांच्या माध्यमातून पाहिलंय आणि पुन्हा एकदा खूप साऱ्या शुभेच्छा दादा तुम्हाला पुढील वाटचालीसाठी. आणि त्यानंतर आपण पुन्हा एकदा जाऊया आमच्या कॉम्बॉक्स मध्ये.
सूर्यदादा पाटील आणि त्यांच्या संपूर्ण मित्र परिवार या ठिकाणी आला होता. वेलात वेल बहुमूल्य वेल साहेब तुम्ही या स्पर्धेसाठी दिलात त्याबद्दल मनाच्या अंतकरणापासून आपले आभार आम्ही या ठिकाणी व्यक्त करतोय. सूर्यदादा पाटील यांनी देखील उल्लेख केला की स्पर्धा बोलणं फक्त सोपं परंतु करणं कठीण आणि पुन्हा एकदा आम्ही त्यांचे आभार आम्ही या स्पर्धेच्या माध्यमातून व्यक्त करतोय. ओव्हर टू कॉम्बॉक्स. थँक्यू सो मच अजिंक्य. टीमची थोडं धावपटलावरती आपल्याला पाहायला मिळतं 42 धाबा हिरामण आले गोलंदाजीसाठी. संघी कोटेतला मी तर म्हणे दुसरं षटक आणि संघाकडून चौथं षटक फेकण्यासाठी गोलंदाजी ट्रॅक वरती तर या गोलंदाजाचा वापर केला जातो. सुरुवातीलाच त्याचा स्पेल जो होता त्यामध्ये 9 धावा त्यानं खर्च केल्या होत्या, एक महत्वाची विकेट, परंतु पुन्हा एकदा त्याला चौथ्या षटकासाठी या ठिकाणी प्रमोट केलं जात आहे. गोलंदाज तयार आहे. ह्या वेळेचा बॉल पडल्यानंतर आता इथे उसळी अतिरिक्त गती प्राप्त केले चेंडूला आणि इथून मात्र कारण लेंडेसाठी हा चेंडू खरं तर ज्या गतीनं चेंडू आला खरं तर अपेक्षा केली नव्हती खेळाडूला, परंतु अतिशय चांगल्या पद्धतीने चेंडू या ठिकाणी रिलीज केला गोलंदाज हिरामण नाईक ह्या गोलंदाजाला. ही खासियत आहे ही मी तर म्हणून बोला काय ह्या गोलंदाजाची. साहजिक आपण कित्येक ओपन टुर्नामेंट मध्ये त्याची गोलंदाजी पद्धतीची आपण पाहिलं. यॉर्कर पद्धतीचा भनाट वेग, वेगाचा बेथा भाषा म्हणून या गोलंदाजाची बोलक काय त्याचं जिवलंत उदाहरण मैदानाच्या आतमध्ये तो देत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. अजून एक सटीक यॉर्कर खरं तर पाहायला मिळतोय. करण लेंडे सध्याचा इन्फॉर्म असलेला खेळाडू, मागच्या मॅच मध्येही त्याच्या बॅट मधून आपण धावा येताना पाहिल्या आणि सध्या तो सेट बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतो, परंतु त्याला रोखलंय हिरामण नाईकचे. अगदीच तेज थरार गोलंदाजी, नियंत्रित गोलंदाजी काय असते ना हे दाखवून देत असताना सलगचा चौथा डॉट बॉल त्यानं फेकलेला आहे आणि थोडा जबरदस्त गोलंदाजी त्याची पाहायला मिळते. फक्त 2 धाबा त्यानं या निर्णायक या षटकामध्ये त्याने दिलेल्या आहेत. चांगली गोलंदाजी या षटकामध्ये त्याची पाहायला मिळते. हो, पनाट वेग, वेग आहे, वेगावरती स्पार आणि हे हाई चेंडू सलगचा 5 चेंडू त्याने या षटकामध्ये डॉट फेकलेला आहे. जबरदस्त गोलंदाजी हिरामण नाईकची आपल्याला पाहायला मिळते. फक्त 2 धावा या षटकामध्ये त्याने खर्च केलेला. क्या बात आहे हिरामण नाईक, जबरदस्त गोलंदाजी ती सुद्धा करण लेंडेच्या आगेस ही गोलंदाजी त्याने केलेली आहे. पवन वाघ आणि करण जोडी बादाच्या आतमध्ये फक्त एकच विकेट आतापर्यंत गमावलेली आहे गावदेवी क्रिकेट संघ कलोते रयती संघाने. त्यामुळे हातामध्ये विकेट भरपूर आहेत. इथून त्यांना संघर्ष करावा लागेल. टीमची टोटल धावसंख्या आपण पाहिली आहे तर टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते ती 42 या धावसंख्येवरती. चला टीम मीटिंग कुठलीही करू नका. उन्हाचा अगदीच भरपूर वेग आहे, ऊन अगदी भरपूर आहे मैदानाच्या आतमध्ये, त्यामुळे जास्त वेळ आपण घेऊ नका. जर पाण्याची आवश्यकता असेल तर पाण्याची माग करू शकता आपण. 4 ओव्हरचा खेळ समाप्त झाला. 42 धावा आपण पाहिला. मागच्या मॅच मध्ये मी तर म्हणे 61 धावा पडल्या होत्या आणि त्या धावा संख्येचा पाठलाग खरे तर त्र्याहत्तर भरला होता. 74 धावांचा पाठलाग केला होता गावदेवी क्रिकेट संघ कलोते रयती या संघानं, परंतु त्याच इंटेक्शन आता त्यांची सध्या बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. सुरुवातीच्या 4 षटकामध्ये मी म्हणेन जो धावा आल्या त्या प्रत्येक षटकामध्ये आपण विचार केला तर 10.25 सरासरी धावा खरे तर सुरुवातीला आपल्याला पाहायला मिळतो. परंतु येणारे 2 षटका अजूनही बाकी आहेत. प्रशांत आलेत गोलंदाजीसाठी. पवन वाघ स्ट्राइक एंडचा फलंदाज, परंतु त्याला बीट करत आज चेंडू सरळ चालला. एसटी रक्षक अच्छा हातामध्ये डॉट बॉल येतोय. डॉट बॉल प्रेशर क्रिएट करतील, प्रेशर पाडेल फलंदाजी करणाऱ्या गावदेवी क्रिकेट संघ कलोते रयती या संघावरती सध्या पवन वाघला पण पाहतोय स्ट्राइक एंड वरती दबाव वाढलेला आहे. त्यावेळेचा बॉल गतीमध्ये परिवर्तन, अतिरिक्त वेगाने फेकण्याचा प्रयत्न होता, परंतु अगदीच लेग स्टंपचा जास्त बाहेर चेंडू वरल घेतोय. पुन्हा एकदा बॅट बॉलचा इशारा त्या ठिकाणी करत आहेत. अतिरिक्त धाव या ठिकाणी पाहायला मिळते.
तर आज छोटू वेगानं फेकला होता, विकेट किपरला थोडीशी दुखापत त्या ठिकाणी झालेली पाहायला मिळते. पाड्याचे माग केले जाते बघा, पाडी घेऊन जायचं आहे. जास्त दुखापत असेल तर मधाच्या बाहेर पण आपण चेक करा त्या ठिकाणी बघा. जास्त दुखापत असेल तर नक्कीच आपण त्या ठिकाणी खेळाडूला बाहेर थोडेसे विश्रांतीसाठी, कारण ऊन भरपूर आहे अशा परिस्थितीमध्ये आपण स्वतःला सावरा जो अतिरिक्त खेळाडू असेल त्याने आता जायचं मैदानाच्या आतमध्ये. थोडीशी दुखापत ही चित्र मी तर म्हणेन चांगलं नाहीये. खरं तर प्रिया शुभांगी इलेव्हन गावदेवी सुकापूर टीमला संकेत चांगले नाही आहेत, कारण ज्या इंटेक्शन बॅटिंग केली होती फलंदाज सुनील हा खेळाडू मागची मॅच खरे तर जबरदस्त बॅटिंग करून त्याला सामना जिंकवला होता आणि त्याच्याच हाताला थोडीशी दुखापत खरं तर होताना आपण पाहिले. संकेत थोडेसे मी तर म्हणेन चिंतेचं वातावरण खरं तर पाहायला मिळेल प्रिया शुभांगी इलेव्हन गावदेवी सुकापूर टीम साठी, कारण इन्फॉर्म फलंदाज होता आणि अशा परिस्थितीमध्ये तो आता सध्या डगआउट मध्ये आलेला आहे. रमेश दादा देलगुडे खरं तर गावदेवी क्रिकेट संघ कळूते रहित टीमचं पॅकर या ठिकाणी येत आहेत. दादा विनंती असेल दादा आपण या मंचावरती तुमचं करतो आम्ही हार्दिक स्वागत. सध्या कळवती रहिती संघ थोडासा मी म्हणेन अडचणीचा सामोरं जातोय. धावा खरं तर कुठेतरी रोखल्या गेल्या, पण बागच्या बॅटमधून सध्या धावा आलेल्या नाही. 3 बॉल मध्ये त्याला एकच धाव. करण लेंडे आपण विचार केला तर 16 मध्ये तो 26 वरती खरं तर बॅटिंग करतोय, पण तू या निर्णायक क्षणी डेथ ओव्हर मध्ये तुम्हाला धावा बनवणं खूप महत्वाचं राहतील. समोर जर आपण विचार केला तर प्रिया शुभांगी इलेव्हन गावदेवी सुकापूर टीम कडे त्या फलंदाजी भरपूर चांगले आहे. अजय नाईक असतील, त्यानंतर आपण पाहतोय फलंदाज शंकर असेल, प्रशांत असेल, त्यानंतर सुनीलची फलंदाजी आपण पाहिली, त्यानंतर प्रवीण असेल. सगळ्या फलंदाजांची खरं तर फलंदाजी आपल्याला नेक्स्ट इनिंग मध्ये खरं तर पाहायला मिळेल. त्यामुळे तुम्हाला इथून टार्गेट जो आहे तो मोठा बनवावा लागेल. अरे लेडीज हा फटका शॉर्ट पिच बॉल खरं तर यावेळेस लॉंग स्टॉप रिझन मधून बॉल चाललाय. मारेशापार आखिरकार आज चौकार आत्मविश्वास पाठवून जाईल. 4 धावा येतात करण लेंडेच्या बॅटमधून. थँक्यू सो मच. 4 धाबा, या 4 धाबा संख्येची गरज गावदेवी क्रिकेट संघ कळवते राहतील. अतिशय महत्वाची या 4 धाबा येत असताना आपण पाहतोय बॉल वर फटकाचा बॉल पॅड वरती मादाला एक धाव येते. दुसरीचा प्रयत्न अडीकणी पाहावं लागेल, कारण लेंडेने ही रिस्क घेतली होती. दुसरे धाबे स्ट्राईक स्वतः जवळ ठेवायची होती, अशा परिस्थितीमध्ये घेतलेली ही रिस्क खरं तर दुसरी धाव त्या ठिकाणी कंप्लीट झालेली आहे असे पंच त्या ठिकाणी दर्शवतात. आणि या डेट 4 मध्ये मी ते म्हणेन जास्त काल स्ट्राईक स्वतः जवळ ठेवण्याचा प्रयत्न करण लेंडे करतोय. त्यामुळे इथून जी रिस्क घेतली होती त्यामध्ये सक्सेसफुल पाहायला मिळतात या 2 धाबा. दोन धाबा या चेंडूवरती खरं तर पाहायला मिळते. 2 धाबेच्या मदतीने संघ जाऊन पोहोचतोय. अर्थातच अर्धशतक कंप्लीट 50 वरती संघ जाऊन पोहोचलेला आहे. गोलंदाज तयार होत असताना पुन्हा एकदा लोअर फुटबॉलचा बॉल मिड विकेटला क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. राजेश पुजार खरं तर वांगणीचा हा खेळाडू आहे. चांगली फिल्डिंग त्याच्या माध्यमातून खरं तर पाहायला मिळते. अगदीच या ठिकाणी एकच धाव. पवन वागला आता इथून वेगळं रूप धारण करावं लागेल, कारण ज्या पद्धतीनं खेळतोय 4 चेंडू 2 धाबा त्याच्या बॅटमधून आतापर्यंत पाहिल्यात. हा तसा वैयक्तिक खेळ नाही आहे, कारण तर नेहमीच आक्रमकतेसाठी तो ओळखला देखील जातोय. आणि अशा या लीग स्टेज स्पर्धेमध्ये मी म्हणतो त्याच्या बॅटमधून धाबा येणं खूप महत्वाचं राहतील गावदेवी क्रिकेट संघ कळवते राहते टीमसाठी. कारण हा महत्वाचा ड्रम कार्ड आहे. या पवन वाघच्या बॅटमधून जर धाबा आल्या तर कदाचित एक चांगला टोटल फायटिंग स्कोर या ठिकाणी पाहायला मिळेल, परंतु त्याला कुठेतरी रोखलंय. त्याच्या आगेच गोलंदाजी चांगली झाली आहे. दुसरीचा प्रयत्न पुन्हा एकदा डायरेक्ट हिट स्टंप हिटिंग
त्या ठिकाणी पाहायला मिळत आहे, परंतु पंचांनी हा तिसऱ्या पंचांकडे रेफर केलेला आहे या ठिकाणी. दुसरे धाव घेण्याचा प्रयत्न होता ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहू शकाल त्या ठिकाणी. आणि तिसऱ्या पंचांचा इशारा येतो आहे. OUT बासमन आउट. पवन बागला माहिती होतं की थोडीशी बॅट त्या ठिकाणी शॉट राहिलेली होती आणि त्याला खरं तर मैदान सोडलं होतं कदाचित, परंतु तिसऱ्या पंचांची इशारा करत तर लक्ष केंद्रित होता आणि इथून ही महत्वाची विकेट या ठिकाणी पाहायला मिळते. गावदेवी क्रिकेट संघ कळवते रहिती संघाला दुसरा धक्का. दुसरा फलंदाज बाद झाले 52 वरती. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये हिरामण कातकरीला आपण पाहतोय. राकेश कातकरी मैदानाच्या आतमध्ये कधीतरी आपल्याला पाहायला मिळतोय. राकेश कातकरी आपण पाहतो टेनिस बॉलचा अजून एक अष्टपैलू खेळाडू. नेहमीच आपण त्याच्या खरे तर खेळ पाहत आलोय. अगदी जबरदस्त खेळ त्याचा राहिलेला आहे आणि तोच आता मैदानाच्या आतमध्ये खरे तर आपल्याला पाहायला मिळतो. मागच्या मॅच मध्ये चांगली बॅटिंग त्यानं साकारली होती आणि या मॅच मध्ये पुन्हा एकदा संघ थोडासा अडचणीमध्ये खरे तर पाहायला मिळतोय. गावदेव क्रिकेट संघ कळवते रहिती या मॅच मध्ये, परंतु अशा निर्णायक क्षणी मी तर म्हणेन या डेट 4 मध्ये पुन्हा एकदा गोलंदाजी करण्यासाठी गोलंदाज सब बॉलर नेम सांगायचं आहे आम्हाला. बॉलर नेम कैलास इज डेफिनेटली कैलास आहे डेट ओव्हर मध्ये गोलंदाजीसाठी, परंतु समोर करण लेंडे ज्याचा बॅट मधून आतापर्यंत 19 बॉल 33 वरती तो बॅटिंग करतोय. ओ हा फटका चांगला फटका आहे, खेचून मारला आहे, परंतु क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी दुसरीचा प्रयत्न होतोय. चांगला ध्रुव त्या ठिकाणी खरं तर पाहायला मिळाला, परंतु विकेट किपर ना त्या ठिकाणी हा ध्रुव जर कॅरी केला असता कदाचित इथून करण लेंडीची विकेट प्राप्त झाली असे, परंतु दुसरी धाव या ठिकाणी पूर्ण घेते. स्ट्राईक जास्त वेळ मी तर म्हणजे जास्त त्याच्या जवळ ठेवण्याचा प्रयत्न सध्या त्याचा चालू आहे. सिंगल डबल्स ला जास्त प्राधान्य दिलं या मॅच मध्ये. मोठे फटके आलेले नाहीयेत मी तर म्हणेन या पहिल्या इनिंग मध्ये, परंतु दुपारच्या सत्रामध्ये आपण बऱ्याच वेळेस खरं तर पाहिलेलं आहे की दुपारच्या सत्रामध्ये धाबा झालेला नाहीये. लो स्कोरिंगच्या मॅचेस आपण काल देखील पहिल्या दिवशी देखील पाहिलेले आहेत. त्यामुळे इथून जो टार्गेट सकाळच्या सत्रामध्ये आपण पाहिलं 70+ 80+ धाबा, तर कुठेतरी या पहिल्या इनिंग मध्ये आपल्याला पाहायला मिळालेले नाहीये. कारण लेंडे स्वतःवरती निराश आहे, कारण या डेट ओव्हर मध्ये त्यांना धाबा बनवायच्या आहेत. कारण सलामीला गेलेला हा फलंदाज अजूनही खेळपट्टीवरती तळ ठोकून उभा आहे, परंतु सध्या त्याच्या बॅट वरती ज्या पद्धतीने चेंडू येत आहेत मी तर म्हणेन मिस टायमिंगचे स्ट्रोक भरपूर त्याच्या पाहायला मिळाल्या. यावेळेचा फटका खेचून मारलाय, क्षेत्ररक्षक बनलाय दर्शक. बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. करण लेंडेच्या बॅट मधून फटका निर्णायक क्षणी ठोकलाय हा चौकार. तर त्या दुसऱ्या चेंडूची पूर्तता करायची आहे त्या ठिकाणी. जसं बेल घेऊ नका. चौकार आलाय. चौकाराच्या मध्ये टीमची टोटल धाबसंख्या जाऊन पोहोचली आहे 58 या धाबसंख्येवरती. 4 बॉलचा खेळ बरोबर, 3 बॉलचा खेळ अजूनही बरोबर बाकी आहे. या षटकामध्ये मी म्हणेन गोलंदाज आपण पाहतो डेट ओव्हर मध्ये कैलास चागेचा चौकार मी म्हणेन आपल्याला पाहायला मिळतो आहे. आणि डेट ओव्हर मध्ये गोलंदाजी तुम्हाला चांगली करावी लागते. ओ यावेळेस महत्वाची विकेट, क्लीन बोल्ड. करण लेंडे स्वतःवरती विश्वास बसत नाहीये. हा चेंडू मी तर म्हणेन शॉर्ट पीस होता, परंतु तिकडे बीट करत इथून करण लेंडे झालाय 5. अजून एक धक्का गावदेवी क्रिकेट संघ रहितीला.
डिफिनेटली महत्वाचे विकेट करण लेंडे बाद झालाय. महत्वाचे विकेट या ठिकाणी त्याच्या पॅट मधून आपण 19 बॉल 33 धाबा खरं तर पाहिल्या आणि तो सुद्धा या ठिकाणी पास झालेला आहे. थोडीशी राहाची साथ असेल गोलंदाज कैलाससाठी, कारण ज्या इंटेन्शननं बॅटिंग करत होता करण त्याला रोखणं खूप महत्वाचं होतं या डेट ओव्हर मध्ये आणि ती महत्वाची विकेट. करण लेंडेची विकेट येणं म्हणजे मी तर म्हणेन 10-12 धाबा या शॉट राहील आता गावदेवी क्रिकेट संघ रयते या मॅच मध्ये. कारण सेट फलंदाजाला अशा परिस्थितीमध्ये बाद करणं मी तर म्हणेन यावेळेचा फटका चांगला आहे की जाईल, परंतु फलंदाज जाईल मैदानाच्या बाहेर. यावेळेस गेल्या पावली परतवलाय फलंदाजाला आणि अजून एक धक्का बसतोय या ठिकाणी गावदेवी क्रिकेट संघ रयतीला. डिफिनेटली सलक्ष 2 चेंड वरती 2 महत्वाचा विकेट. अगदीच करण लेंडे परतला आणि त्याच्या पाठोपाठ फलंदाज अविनाश मैदानाच्या आतमध्ये अविनाश देखील परतलेला आहे. नवीन फलंदाज विजय आता मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. विजय नावामध्ये दम आहे, परंतु तसा खेळ त्याला करावा लागेल. ह्या मॅच मध्ये विकेटच्या हॅट्रिक साकारेल का आता कैलास? 2 विकेट सलग आलेले आहेत. विकेट हॅट्रिक पूर्ण करेल का? चांगली गोलंदाजी राहिली डेट ओव्हर मध्ये मी म्हणेन कैलासची. फक्त 6 धावा त्याने खर्च केलेले आहेत. अगदी जसप्रीत बुमराहची आठवण होते. ज्या वेळेस 6 धावा खर्च होता त्या वेळेस देखील जसप्रीत बुमराहची आठवण नेहमीच होत असते. आणि डेट ओव्हर स्पेशलिस्ट मी तर म्हणेन जसप्रीत बुमराहकडे नेहमीच पाहिलं जातं आणि त्याच पद्धतीची गोलंदाजी मी तर म्हणेन असे गोलंदाज तुमच्याकडे असणं खूप महत्वाचं असतं. कारण डेट ओव्हर मध्ये जो प्रेशर असतो ना गोलंदाजावरती, तो प्रेशर खरे तर खूप कठीण परिस्थितीला सामोरं जावं लागतं. यावेळेस देखील डॉट बॉल आलाय आणि जबरदस्त षटक राहिलाय कैलास. या षटकावरती फक्त 6 धावा खर्च केलं करत त्यानं या ओव्हर मध्ये 2 विकेट महत्वाच्या त्याने घेतलेल्या आहे. पहिल्या इनिंग्स अखेर या ठिकाणी समाप्त झालाय. पहिल्या इनिंग मध्ये 4 विकेट गमत आपण विचार केला तर 58 वरती गावदेवी क्रिकेट संघ रयते क्रिकेट संघ जाऊन पोहोचलं. 59 धावांसंख्येचा पाठलाग मॅच मध्ये करावा लागेल. तो अर्थातच प्रिया शुभांगी 11 गावदेवी सुकापूर या टीमला खरी तर टीमला डेट ओव्हर मध्ये चांगली गोलंदाजी झाली. आपण जर का पाहिलं तरी हिरामंड नाईक ना 4थं षटक फेकले होते. त्या 4थ्या षटकामध्ये फक्त 2 धावा खर्च केले होते. त्यानंतर प्रशांत आला होता 5व्या षटकामध्ये, त्याने 10 धावा खर्च केल्या आणि शेवटच्या ओव्हर मध्ये मी तर म्हणतो कैलासने 6 धावा देत या ठिकाणी धावफलक जो कुठेतरी वाटत होतं की 70+ धावा या मॅच मध्ये होतील, पण या डेट ओव्हर मध्ये चांगली गोलंदाजी झाली आहे आणि धावा कुठेतरी या तिन्ही गोलंदाजांनी रोखलेल्या आहेत. या धावा संख्येचा पाठलाग केला जाईल की या धावा डिफेन्स केला जातील या ऐकण्यासाठी पुन्हा एकदा मायक्रोफोन वरती आमचे महागुरु, आमचे साथी समालोचक, अगदीच महाराष्ट्रातील एक बुलंद आवाज म्हणजे ज्याच्याकडे आपण खरं तर पाहिलं जातो आमचे लाडके, सर्वांचे लाडके समालोचक अजिंक्य भवूड यांच्याकडे माईक सोपवतो. थँक्यू.
पहिल्याच बॉलवरती आक्रमण करण्याचा प्रयत्न ऑन स्ट्राईक वरती आपण फलंदाज पाहतोय राजेश आणि त्याच्या सोबतीला अजय ही सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आणि बॉलिंग ट्रॅक वरती आलाय राकेश अजय नाईक आता ऑन स्ट्राईक वरती असेल एक धाकड फलंदाज बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज राकेश तयार आहे आव्हान असेल राकेश साठी हा चांगला स्ट्रोक क्षेत्ररक्षक आहेत परंतु बनतील प्रेक्षक बॉल चालला एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर क्रॅकिंग कव्हर ड्राईव्हचा हा षटकार थँक्यू डीजे षटकार येतोय षटकाराच्या मदतीने 7 धाव फलकावरती प्रिया शुभांगी 11 गावदेवी सुकापूर संघ धावसंख्येचा पाठलाग करतोय पहिल्या सत्रामध्ये धावा जमवल्या त्या 59 आणि 60 धावसंख्येचा पाठलाग 58 धावा आणि 59 धावसंख्येचं टार्गेट या ठिकाणी सेट केलंय बोला तयार पुन्हा एकदा त्याच रिजन मध्ये परंतु आता क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात आहेत झेलला पकडलं क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली अगदी ऑस्ट्रेलियन स्टाईलनं या झेलला पकडत पहिला मोठा धक्का पहिला मोठा हादरा मिळतोय अजय नाईक होईल बाद फलंदाज बाद परंतु त्या धावसंख्येचा पाठलाग करत असताना 7 या धावसंख्येवरती पहिली विकेट या ठिकाणी डाऊन झाली आहे राकेश एक अनुभवी गोलंदाज पहिल्या चेंडूवरती त्यानं सिंगलला प्राधान्य दिलं नॉन स्ट्रायकर एंड वरती राजेश गेला ऑन स्ट्राईक वरती जसा अजय आला त्याने षटकार मारला आणि त्याला तिथून परतीचा प्रवास करावा लागला गोलंदाज राकेश तयार आहे यावेळेस फुल टोल वसूल बॉल चाललाय डीप मिड विकेट सीमारेषा क्लिअर करत बाउंड्री लाईनच्या बाहेर 6 धावांसाठी बिग हिट षटकार षटकाराच्या मदतीने धाव फलक जाऊन पोहोचलते 19 या धावसंख्येवरती 4 बॉलचा खेळ या ठिकाणी संपलाय आणि 4 बॉल मध्ये आतापर्यंत आपण पाहतोय की 13 धावा धाव फलकावरती आहेत एक षटकार या ठिकाणी लाईव्ह ला करताना जास्त आला होता त्या कारणासाठी क्षमा असावी 13 धावा धाव फलकावरती टेक्निशियन आमचे थोडस एक इलेक्ट्रिशियन काम करतायत त्याच बरोबरीनं टेक्निशियन टीम यावेळेस पुन्हा एकदा दमदार स्ट्रोक बॉल चाललाय थेट 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 फार्म हाऊस मध्ये षटकार बॉल येतोय बॅट अँड बॉलचा कोणताही संपर्क त्या ठिकाणी झाला नाही 19 धावा धाव फलकावरती आपण या ठिकाणी पाहतो एक विकेट गमावली
प्रिया शुभांगी 11 गावदेवी सुकापूर या टीमनं धावसंख्येचा पाठलाग करायचंय 59 आणि सध्याच्या घडीला आपण पाहतोय या ठिकाणी 19 धावा धावफलकावरती आहेत. महाराष्ट्र माझा आणि हेच गीत आपण या ठिकाणी ऐकलं. याच महाराष्ट्रानं भरपूर काही दिलंय. भीमा, वर्धा, कृष्ण, कोयरा या नद्यांचं उगम आपण या ठिकाणी पाहिलं. त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांनी इतिहास याच याच रणांगणात आपण पाहतोय रायगडच्या भूमीमध्ये खऱ्या अर्थानं घडवलं. त्याच बरोबरीनं संतांची पावनभूमी म्हणून मानलं जाणारं खऱ्या अर्थानं हे महाराष्ट्र राज्य आणि त्याच गरजा महाराष्ट्र महाराष्ट्र माझा हे गीत आपण या ठिकाणी ऐकलं. 19 धावा या ठिकाणी धावफलकावरती आहेत. पहिलाच बॉल सन्मान दिलाय. क्षेत्ररक्षक आहेत पॉइंट वरती चांगले क्षेत्ररक्षक. 1 धाव या चेंडूवरती मिळेल. बॉलिंग ट्रॅक वरती आलाय गोलंदाज संजय बॉलिंग ट्रॅक वरती आपण त्याला पाहतोय. जयेश पारधी आपण संपूर्ण या स्पर्धेचं विश्लेषण जरूर केलं परंतु खऱ्या अर्थानं आपण पाहिलं ना तब्बल 10 रिक्षा या ठिकाणी आले. 10 रिक्षा छोट्या ज्या रिक्षा आहेत त्या आपण पाहतोय. खऱ्या अर्थानं 10 रिक्षा या ठिकाणी आपण पाहतोय. म्हणजे आज किमान 1000 ते 1500 रुपये लॉस करून प्रत्येक रिक्षा चालक या स्पर्धेला एन्जॉय करण्यासाठी आलाय. त्या सर्वांचं आम्ही मनपूर्वक स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून करतोय. जे रिक्षा चालक अगदी आम्ही सकाळपासून पाहतोय या आपल्या बॅकवर्ड रिजन मध्ये आता फलंदाज खेळतायत त्या ठिकाणी 4 ते 5 रिक्षा उभ्या आहेत. समोरच्या दिशेमध्ये आपण पाहिलं 2-3 रिक्षा उभ्या आहेत. एक्स्ट्रा कव्हर मध्ये 2-3 रिक्षा उभ्या आहेत. परंतु खऱ्या अर्थानं आपला उदरनिर्वाहाचा धंदा सोडत खऱ्या अर्थानं ते या स्पर्धेला एन्जॉय करण्यासाठी आले. त्या गोडगुणी प्रेक्षकांचं आम्ही देखील मनपूर्वक स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून करतोय. पुन्हा एकदा सिंगल येते. सिंगलच्या मदतीनं धावफलक जाऊन पोहोचलते 21 या धावसंख्येवरती. 21 धावा धावफलकावरती. 4 बॉल मध्ये 13 या धावसंख्येवरती खेळतोय फलंदाज हिरामन आणि आता राजेश ऑन स्ट्राईक वरती असेल. दूरवरून या पटक्याला खेचायचं होतं. बॅट अँड बॉलचा त्या ठिकाणी संपर्क करू दिला नाही. डॉट बॉल येतोय अगदी वाईट लाईन आणि ऑफ स्टंपला धरून खऱ्या अर्थाने या चेंडूची फेकी केली. खऱ्या अर्थानं आपण पाहिलं ना तर या मैदानाच्या आतमध्ये आपण सातत्यपूर्वक हीच गोलंदाजी तुम्हाला इथून पुढे करावी लागेल. जर धावा वाचवायच्या असतील तर 3 चेंडूचा खेळ संपलाय. संजय पारधीला आपण बॉलिंग ट्रॅक वरती पाहतोय. 2 चेंडू त्याने या ठिकाणी सिंगल साठी त्यानंतर त्याने डॉट बॉल टाकलाय. यावेळेस बराचसा दूर ठेवला होता चेंडूला परंतु छेडछाडी करण्याचा प्रयत्न केला आणि 1 धाव जरूर या चेंडूवरती मिळेल. सिंगलच्या मदतीनं स्कोर कार्ड जाऊन पोहोचलते. एकूणच 22 या धावसंख्येवरती 1 विकेट या ठिकाणी गमावलाय. 22 धावा आपण धावफलकावरती पाहतोय. खऱ्या अर्थाने सिंगलला जास्त करून खऱ्या अर्थाने प्राधान्य देण्याचा प्रयत्न फलंदाज मैदानाच्या आतमध्ये करतायत परंतु हिरामन एक आक्रमक खेळाडू आहे. डायरेक्ट हिट करायचंच होतं. स्वतः एसटी रक्षक त्या ठिकाणी करम लेंडे मध्ये होते आणि आता खऱ्या अर्थानं डायरेक्ट हिट झाला असताना तर विकेट मिळण्याची शक्यता होती. पाठी बॅटिंग देखील भरपूर होतं. 2-2 3-3 क्षेत्ररक्षक उभे होते आणि अशा परिस्थितीमध्ये खऱ्या अर्थानं डायरेक्ट हिट करणं गरजेचं होतं परंतु रोखलं स्वतःला. धावा जास्त खर्च करायचे नाहीये आणि त्याचा विचार करता अगदी स्वतःला रोखत 1 धाव या चेंडूवरती मिळेल. सिंगलच्या मदतीनं स्कोर कार्ड जाऊन पोहोचल तर 23 या धावसंख्येवरती. स्ट्रेट डाऊन द ग्राउंडचा आपटका खऱ्या अर्थानं आलोक दी कार्पेट चाललाय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहे. थोडंसं पंबल परंतु बॉल ना अखेर सीमारेषा गाठली आहे चौकारासाठी आणि या चौकाराच्या मदतीनं धावफलक जाऊन पोहोचल ते 27 या धावसंख्येवरती. 1-27 ही स्थिती आपण या ठिकाणी पाहतोय. कलोते रैती टीमला जर खऱ्या अर्थाने या मॅच मध्ये जिंकायचं असेल ना तर या छोट्या चुका त्यांना आता टाळाव्या लागतील. या छोट्या चुकाच खऱ्या अर्थानं मोठमोठे खऱ्या अर्थानं मोठमोठं कारण या ठिकाणी तुम्हाला ठरू शकतो पराभवासाठी. आणि जर या चुका टाळल्या ना तर मॅच मध्ये अगदी पुन्हा एकदा शिरकाव करेल गावदेवी कळोते रैती हा संघ. 27 धावा धावफलकावरती. 2 षटकांचा खेळ संपलाय. उर्वरित अजूनही आपण पाहतोय की येणाऱ्या 4 षटकांचा खेळ बाकी आहे.
घेऊन बर्फाची लादी न साहेब तेल काढताना आतमध्ये आपण पाहिले सातत्यपूर्वक त्यासाठी गुन्हा आणि पुण्यापासून थोडेसे दूर राहा. 27 धावा या ठिकाणी धाव फलकावरती आपण पाहतो. एक विकेट गमावली आहे. उर्वरित आता शेवटचे निर्णायकारक चेंडू शिल्लक असेल ते 24 आणि विजयासाठी गरज आहे ती 32 या धावा संख्येची. 24 चेंडू आणि 32 धावा संख्येची गरज. प्रिया शुभांगी 11 गावदेवी सुकापूर आज संघ अलीकडचे 2 सामने जिंकेल की गावदेवी कलोते रैती संघ या धावा या मॅच मध्ये डिफेन्स करेल. करण लेंडे रानसईचा खेळाडू या मॅच मध्ये प्रभावशाली गोलंदाजी करेल का ती त्याच्या अगेन्स्ट ऑन स्ट्राईक वरती आपण पाहतोय फलंदाज हिरामनला तो आक्रमक ठरेल. पहिल्याच बॉलवरती चांगला फटका दमदार स्ट्रोक. क्षेत्ररक्षक नाही आहेत रिकाम क्षेत्र परंतु क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी पोहोचलेत. बराचसा दूरवरचा अंतर कापत 2 धावा या पहिल्या चेंडूवरती मिळतात आणि या 2 धावेच्या मदतीनं धाव फलक जाऊन पोहोचेल ते एकूणच 29 या धाव संख्येवरती. शेवटचे 23 बॉल आणि 30 धाव संख्येची गरज आहे. नवीन येणाऱ्या प्रेक्षकांसाठी पहिलं सत्र संपवलं. गावदेवी कलोते रैती या टीमनं धावा जमवल्या 58 आणि 59 धाव संख्येचा पाठलाग या ठिकाणी करतीये प्रिया शुभांगी 11 गावदेवी सुकापूर संघ. सागर पवार आमच्यासाठी गुणलेखक मित्र पूर्वी लाईव्ह नव्हतं त्या कारणासाठी सातत्यपूर्वक सांगावं लागायचं की कोणता संघ चालू आहे, कोणते खेळाडू खेळतायत आणि कोणत्या गावचा हा संघ आहे. यावेळेस गॅप मध्ये आपण का बॉल जाईल सीमारेषा पलीकडे 1 टप्प्या अखेर बाउंड्री लाईनच्या बाहेर सीमा पार चौकार. थँक्यू डीजे. 22 मध्ये आता 26 ची गरज आहे. थोड्याच फरकामध्ये आपण पाहतोय की आता रन बॉलची मॅच आपल्याला पाहायला मिळेल का. करण लेंडे बॉलिंग ट्रॅक वरती यावेळेस तयार आहे. यावेळेस चांगला फटका दूरवरून या फटक्याला खेचलं लवकर पीक केलं आणि तदनंतर आक्रमण हाफ ट्रॅकर त्याला केलं हुक आणि धावा केल्या 6 बुक. षटकार आणि या षटकाराच्या मदतीने समीकरण बदलेल. शेवटचे आता 21 बॉल आणि 20 धाव संख्येची गरज. आणि खऱ्या अर्थाने हा चेंडू या ठिकाणी येतोय डॉट बॉल. शेवटच्या आता 20 बॉल आणि 20 धाव संख्येची गरज आहे. रन बॉलची ही मॅच मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. हिरामन थांबायला मानत नाहीये आणि खऱ्या अर्थाने थांबेल तर तो हिरामन कसला तो अशी आक्रमक फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये करतोय. 20 बॉल मध्ये 20 धाव संख्येची गरज आहे. आता डोक्यावरती बर्फ ठेवून या मॅच मध्ये हिरामनला खेळणं गरजेचं असेल. यावेळेस चांगला स्ट्रोक एक धाव त्या ठिकाणी कंप्लीट सिंगलच्या मदतीनं या ठिकाणी धाव फलक जाऊन पोहोचेल ते 40 या धाव संख्येवरती. विजयासाठी आता गरज आहे. शेवटचे निर्णायकारक 19 बॉल आणि 19 धाव संख्येचे. ऑन स्ट्राईक वरती सलामीला गेलेला फलंदाज राजेश एक चौकार तदनंतर 3 सिंगलच्या मदतीनं 5 बॉल मध्ये वैयक्तिक 7 या धाव संख्येवरती खेळतोय. यावेळेस देखील चांगला फटका. क्षेत्ररक्षक आहेत फंबल त्या ठिकाणी नाही करणार. त्यांना माहिती की एक धाव आता या लढतीमध्ये महत्वपूर्ण असेल. येणारे 18 बॉल आणि विजयासाठी गरज आहे ती 18 या धाव संख्येची. 18 बॉल मध्ये 18 धाव संख्येची गरज. 41 धाव फलकावरती आपण या ठिकाणी पाहतोय. रन बॉलची ही मॅच आता येऊन ठेपली आहे परंतु हिरामन एक आक्रमक फलंदाज खऱ्या अर्थानं कमी बॉल मध्ये जास्त धावा त्यांनी या मॅच मध्ये जमवल्या आणि संघाला जे पोषक हवं होतं ना ते त्याने मिळवून दिलंय. खऱ्या अर्थानं सुस्थितीमध्ये न्यायचं होतं. या धावसंख्येचा पाठलाग करणं गरजेचं होतं असं त्याला वाटलं आणि तिथून तो आक्रमक ठरला आणि त्याची आक्रमकता इतकी काय लाभदायक ठरतीये ना प्रिया शुभांगी 11 गावदेवी सुकापूर टीम साठी की अगदी थेट रन बॉलची मॅच त्याने आणून ठेवलेली आहे. 18 मध्ये आता 18 धावसंख्येची गरज आहे.
18 बॉल आणि 18 धावसंख्येची विजयासाठी गरज आहे. बॉलिंग ट्रॅक वरती येतोय गोलंदाज पवन. पवन म्हणजे वारा आणि वाऱ्यासारखी गोलंदाजी त्याला करावी लागेल. पहिला चेंडू वेगावरती स्वार होत ऑफ स्टिकला धरून चेंडूची पिकी केली आणि तदनंतर पहिला चेंडू या ठिकाणी डॉट बॉल येतोय. 17 बॉल मध्ये आता 18 धावसंख्येची गरज आहे. सतरा चेंडू मध्ये 18 धावसंख्येची गरज. ऑन स्ट्राईक वरती आपण राजेशला पाहतोय. पटका यावेळेस बसलाय. क्षेत्ररक्षक पोहोचतील का आणि पोहोचलेत. झेलला कॅरी केलं. महत्वाची विकेट फलंदाज त्या ठिकाणी होईल बाद. आणि दुसरा मोठा धक्का मिळतोय प्रिया शुभांगी 11 गावदेवी सुकापूर या टीमला. प्रेक्षक या स्पर्धेला खऱ्या अर्थानं एन्जॉय करतायत. त्या सर्व प्रेक्षकांचं करूया आपण मनपूर्वक स्वागत. या अगोदरच आपण उल्लेख केला की 10 रिक्षा ऑटो रिक्षा आपण या ठिकाणी पाहतोय आणि खऱ्या अर्थानं प्रत्येक जण आपला कामधंदा सोडून या स्पर्धेला एन्जॉय करण्यासाठी आले. त्या सर्व गुणगुणी प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत आम्ही या स्पर्धेच्या माध्यमातून या ठिकाणी व्यक्त करतोय. ये जिंदगी तो बेवफा है मेरे दोस्त, एक दिन तुम्हें टुकराएगी. एक क्रिकेट ही अपनी महबूबा है जो तुम्हें गले लगाएगी. पुन्हा एकदा बॅक टू बॅक 2 महत्वपूर्ण विकेट या ठिकाणी प्राप्त केले जात आहेत. आता शेवटचे निर्णायकारक चेंडू शिल्लक असेल ते 15 आणि 18 धावसंख्येची विजयासाठी गरज आहे. केल्यानंतर शेवटचे 15 चेंडू आणि 18 धावसंख्येची गरज आहे. कैलास न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. 15 मध्ये आता 18 धावसंख्येची गरज आहे. विकेटची पडझड आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. नॉन स्ट्रायकर एंड वरती फलंदाज हिरामन शांतपणे उभा आहे. तो पाहतोय की कोणते फलंदाज मैदानाच्या आतमध्ये काय करतील आणि या ठिकाणी आपण पाहतोय पंचांनी बोट उंच केलं. महत्वाची विकेट गेला पावरी. कैलास येतोय माघारी. ठोक डीजे. मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. प्रवीण मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. 4 चेंडू डॉट टाकलेत, परंतु उर्वरित येणारे 2 चेंडू आणि त्यानंतर पहिलं या आजच्या दिवसामधील मेडल षटक टाकेल का गोलंदाज पवन या मॅच मध्ये. निशांत बागडे सर कालच्या रात्रीमध्ये ना चमत्कार झाला. कलंबोली टीमच्या गोलंदाजाने सलगचे 4 षटकांचे सत्र होतं आणि 3 ओव्हर मेडन षटक टाकले. माझ्या कार्यकिर्दीमध्ये मी पहिल्यांदाच असा काही चमत्कार पाहिला की 4 ओव्हरच्या मॅच मध्ये 3 षटक मेडन टाकले. मी माझ्या पूर्ण कॉमेंट्री क्षेत्रामध्ये जेव्हापासून सुरुवात केली आहे तेव्हापासून आजपर्यंत असा चमत्कार कधीच पाहिला नव्हता. यावेळी चांगला फटका गोलंदाजांना आपण दाद दिली पाहिजे. चांगली गोलंदाजी त्या स्पर्धेमध्ये राहिली. यावेळी चौकार येतो आणि चौकाराच्या मदतीने धाव फलक जाऊन पोहोचेल ते 45 या धावसंख्येवर. यावेळी चौकार येतोय प्रवीणच्या बॅट मधून. पुन्हा एकदा जोरकस फटका क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहेत.
एक धाव या चेंडूवरती मिळेल सिंगलच्या मदतीने आता समीकरण बदलेल शेवटचे आता निर्णायक 12 बॉल आणि विजयासाठी गरज आहे ती 13 या धावसंख्येची अंकुश मॅच मध्ये बरंच काही घडलं असतं कदाचित जे तिसरं षटक करणं टाकलं ना त्या षटकामध्ये 14 धावा आल्या त्या षटकामध्ये जर कमीत कमी 7-8 किंवा 5-6 धावसंख्येचं षटक आलं असतं तर मॅच मध्ये मजा आली असती धावांनी चेंडूर मध्ये अंतर वाढलं असतं आणि ज्यावेळी धावांनी चेंडूर मध्ये अंतर वाढतं ना त्यावेळी दडपण वाढतं आणि ज्यावेळी दडपण वाढतं त्यावेळी आपण पाहतो बॅकफुटला संघ ढकलताना बॅकफुटला करताना खेळाडूंना ढकलताना आपण पाहिलंय परंतु हे चित्र विपरीत झालं फलंदाज हिरामन आक्रमक ठरला त्यानं आक्रमकतेची बॅटिंग त्याची राहिली आणि तदनंतर आपण पाहतोय शेवटच्या आता 12 बॉल 13 या धावसंख्येची गरज आहे 12 चेंडू 13 धावसंख्येची गरज चेतूची वाडी टीमचा खऱ्या अर्थानं हा गोलंदाज आपण पाहिला खऱ्या अर्थानं पवन वाघ या गोलंदाजाला ज्यानं विकेट हॅट्रिक साध्य केली आजच्या संपूर्ण दिवसभरामधील पहिली विकेट हॅट्रिक त्याच्या नावावरती राहील परंतु जी गोलंदाजी पवननं केलेली ना ती गोलंदाजी आता बॉलिंग ट्रॅक वरती आलाय गोलंदाज संजय या गोलंदाजाला देखील करावी लागेल वैयक्तिक दुसरं षटक या ठिकाणी तो हाताळतोय दुसऱ्या षटकामध्ये 8 धावा त्याने खर्च केल्या होत्या त्या कारणासाठी पुन्हा एकदा त्याला या षटकामध्ये आमंत्रित करण्यात येत आहे 12 बॉल 13 धावसंख्येची गरज 12 बॉल 13 यावेळेस झेल ड्रॉप होतोय मोक्याच्या क्षणाला एक धाव जरूर या ठिकाणी चेंडूवरती मिळेल प्रयत्नांची परिकष्टा होती विजयची बराचसा दूरवरचा अंतर कापत तो चेंडूपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत होता परंतु शेवटच्या क्षणाला अपयश त्याच्या पदरी पडला आणि तदनंतर आपण पाहतोय झेल ड्रॉप झाल्याच्या नंतर एक धाव जरूर मिळते बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज तयार परंतु हा दमदार स्ट्रोक काय फटकेबाजी करतोय स्टँड अँड डिलिव्हर बॅकफुट पंचचा हा फटका बॉल जाईल सीमारेषा पलीकडे थेट फार्म हाऊस मध्ये आणि एकदा काय फार्म हाऊस मध्ये चेंडू गेले ना की ते चेंडू पुन्हा मिळतील असं नाही परंतु काही कारणास्तव आपण पाहतो की दुपारचं सत्र तिथले जे मामा आहेत जे माळी मामा आहेत ते झोपले असतील दुपारनंतर ते पुन्हा एकदा आपले ते सगळे बॉल आपल्याला रिव्हर्स करतील 10 बॉल आणि 6 धावसंख्येची गरज आहे 10 बॉल 6 धावसंख्येची गरज बॉल आणि आता विजयासाठी 6 धावसंख्येची गरज आहे पॅरलल स्वीट अँड पॅरलल स्ट्रोक विजयी षटकार फलंदाज हिरामनच्या बॅट मधून येतोय हा MS धोनी स्टाईल न फिनिश करत या मॅचला त्याने फिनिश केला आणि हा सामना जिंकलाय प्रिया शुभांगी 11 गावदेवी सुकापर टीम ज्यांना बॅटिंग करत असताना धावा जमवल्या 12 बॉल मध्ये 39